स- सर्वांना नमस्कार. अर्जुन मयुरी लव्ह स्टोरीचे 78 भाग यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सर्व भाग ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. सकाळी उशिरा अर्जुनला जाग आली आणि मयुरी अजून झोपलेलीच होती. रात्री खूप उशिरा झोपले होते दोघेही. ती दुपारी छान झोपली होती, त्यामुळे रात्री उशिरा झोप आली तिला. आणि अर्जुनरावांनी पण तिला लवकर झोपू दिलंच नव्हतं. खूप दिवसातून असा जागरण आणि गोंधळ घातला होता त्या दोघांनी. आणि त्याचं लक्ष तिच्या त्या रात्री घातलेल्या ड्रेसवर गेलं. तो ड्रेस त्यानं काढून खाली फेकला होता आणि रात्री कार्यक्रम उरकूनच तिने गाऊन घातला होता झोपताना. कारण अर्जुनरावांनी तिला तसं ओरडूनच सांगितलं होतं की यापुढे रात्री झोपताना गाऊनच घालायचा, आणि जर साडी घातली तर मी तुला रात्रभर झोपूच देणार नाही. म्हणून तिने गाऊन घातला होता. कारण अर्जुनराव एकदा बोलले की बोलले, पुन्हा नो चेंज. आणि त्यानं खरंच मयुरीला रात्रभर झोपूच दिलं नसतं. आणि तिला अशी सुटसुटीत गाढ झोपलेली पाहून ती त्याला आवडली. त्यानं उठून खिडकीचे पडदे बाजूला सारून बाहेर पाहिलं. काल दिसत होतं तसंच सूर्योदयाच्या वेळी दिसणारं सागराच्या पाण्यातलं सूर्याचं मनमोहक दृश्य पाहून अर्जुन सुखावला आणि मनात म्हणाला, मयूला उठवू का, म्हणजे तिलाही पाहता येईल हे दृश्य पुन्हा एकदा. आज आम्ही घरी जाणार, मग असा समुद्र पुन्हा नाही पाहता येणार. आणि तो तिला उठवायला गेला आणि म्हणाला, मयू, हे मयू, अगं उठतेस का. पण मयुरीने त्याचा आवाज ऐकून, झोपू दे ना हो अर्जुनराव, मला खूप झोप आली आहे, असं लाडात म्हणून त्याचाच हात उशीखाली घेतला आणि झोपली. आता अर्जुनला हलताच येईना. आता काय करायचं. सूर्योदय तिला पाहता येणारच नव्हता आणि अर्जुन तसाच तिरका कल्ला होता. तर अवघडल्यासारखं झालं आणि ती झोपली तो हात तसाच ठेवून हळूच खाली सरकून झोपला तिच्या शेजारी. आणि तिच्या गालावरून ओठांवरून हळूवार एक बोट फिरवू लागला. आणि त्याच्या खोडकरपणामुळे तिची झोपमोड झाली आणि हसून म्हणाली, अर्जुनराव, मन भरलं नाही का अजून तुमचं. आणि ती जागी आहे हे पाहून तो म्हणाला, मयू, काय हॉट दिसत होती ग तू रात्री. आणि तिला अजून म्हणाली, गप्प बसा, रात्रीचं मला दिवसा काही आठवत नाही. आणि अर्जुन म्हणाला, असं का, नवरा तरी आठवतोय ना, बघून घे. रात्री होता तो आणि आता जवळ आहे तो, एकच आहे ना की वेगवेगळा. आणि ती त्याला पोटात गुद्दा मारत म्हणाली, निर्लज्ज कुठले, कसले पण 65 पंच मारता हा तुम्ही. आणि इतक्यात तिचा फोन परत वाजला. रात्री स्विच ऑफ नव्हताच केला तिनं. अर्जुनराव रुसले म्हणून घाईघाईत तशीच त्याच्या जवळ आली होती. आणि अर्जुन म्हणाला, जा जा बघ, तुझ्या बॉडीगार्डचा फोन असेल. आणि ती म्हणाली, कोण हो. आणि अर्जुन म्हणाला, तुझी परमपूज्य, आदरणीय, सन्माननीय, खतरनाक आई. आणि मयुरीने त्याला पुन्हा जोरात एक गुद्दा मारला, माघाच्यापेक्षा जास्त जोरात. आणि तिने फोन बघितला तर तिच्या मावशीचा होता. आणि अर्जुनराव म्हणाले, गुड नाईटला हिची आई आणि गुड मॉर्निंगला हिची मावशी सगळ्या माझ्याच राशीला आल्या आहेत बहुतेक. आणि मावशीची ती मुलगी कोमल, जी मयुरीच्या भावाच्या लग्नात अर्जुनवर फिदा झाली होती. आणि मयुरीलाच तिने विचारलं होतं की त्या हँडसम मुलाशी माझी ओळख करून दे, मला तो पसंत आहे. आणि मयुरीनंही अर्जुनची चेष्टा करण्यासाठी त्याची ओळख करून दिली होती. तिच्यासाठी स्थळ बघायला सुरुवात केली होती आणि तिनं हट्ट धरला होता, मुलगा पाहिजे, तो पण अर्जुन जिजूसारखाच, तरच लग्न करणार. इतका अर्जुन तिच्या मनात बसला होता. आणि तिची मावशी म्हणाली, मयुरी, अगं काय करायचं कोमलचं, ऐकतच नाही, तुझ्या नवऱ्यासारखाच नवरा हवाय तिला. आणि मयुरी म्हणाली, मावशी, तू मला तिचा बायोडाटा पाठव, मी बघते काय करायचं ते. आणि तिने फोन ठेवून दिला. मयुरी अर्जुनकडे तो बायोडाटा घेऊन आली आणि म्हणाली, अहो, हा बघा ना, कोमलचा बायोडाटा. आणि अर्जुनराव फार आश्चर्याने लाजत मोठे डोळे करून म्हणाले, आता मी बघून काय करू हा बायोडाटा, मला नको आहे, आता मला नको दाखवू, मी तिच्याशी लग्न करणार नाही हा. आणि हो ऐका, अहो कोमल ना फार वेडी आहे, तिला आता म्हणे तुमच्यासारखा सेम टू सेम नवराच हवा आहे. आणि अर्जुन म्हणाला, मग कर माझी झेरॉक्स कॉपी आणि पाठव तिला. आणि पुढे म्हणाला, नशीब मयू तुझं, म्हणून ती फक्त एवढंच म्हणते की मला तुझ्या नवऱ्यासारखाच नवरा पाहिजे, तुझाच नवरा पाहिजे असा हट्ट धरून नाही बसली म्हणून बरं. आणि जर असं म्हणाली असती तर तू काय केलं असतंस ग. आणि मग मयुरी त्याची चेष्टा करत म्हणाली, काय केलं असतं म्हणजे, आता शेवटी बहीण आहे ना ती माझी, दिला असता माझा नवरा. आणि अर्जुन म्हणाला, मी काही वस्तू आहे का,
काय एखादी मिठाई आहे ग, आवडला म्हणून डब्यात भरून द्यायला, या पिशवीतून त्या पिशवीत काढून द्यायला. आणि मयुरी म्हणाली, अहो लहान बहीण आहे ना ती, तिचा हट्ट नको का पुरवायला. हो, पण असला कसला हट्ट गाडवी. आणि अर्जुनने तिचा बायोडाटा पाहिला. त्याने तिचा सगळा बायोडाटा पाहिला, पूर्ण वाचला आणि तिचं क्वालिफिकेशन वाचून हसायला लागला. आणि मयुरी म्हणाली, का हो, काय झालं हसायला. अगं तिचं शिक्षण काय झालं आहे ग. आणि मयुरी म्हणाली, B.Ed झालं आहे तिचं. आणि अर्जुन हसून म्हणाला, इथं काय लिहिलं आहे बघ ना. काय लिहिलं आहे बघू. असं म्हणून मयुरीने पाहिलं. फर्स्ट क्लास इन B.Ed असं वाचून म्हणाली, तेच तर आहे ना, बरोबर आहे की. आणि अर्जुनराव म्हणाले, मयू तू अजूनही नीट वाच. इथं लिहिलं आहे की फर्स्ट क्लास इन बेड. ही कोमल ज्याच्यासोबत लग्न करेल त्याची मजा आहे बाबा. बेडमध्ये फर्स्ट क्लास असणारी मुलगी मिळायला नशीब लागतं. किती हुशार असाल ना, आणि किती रोमॅन्टिक. आणि मयुरीने त्याला रट्टा मारला आणि म्हणाली, गप्प बसा, तिथे चुकून डॉट द्यायचा राहिला आहे. B.Ed ऐवजी B.Ed असं पाहिजे होतं. आणि अर्जुन भोळा चेहरा करून म्हणाला, आता मला कसं माहीत असेल ते, माझं कुठं इतकं शिक्षण झाले, आम्ही आपली प्लेन BSc झालेली माणसं, हे असलं जास्त नाही कळत आम्हाला. आणि मयुरी त्याची नक्कल करून म्हणाली, तर म्हणे काय कळतंय. मग इतका छोटा डॉटमधला फरक ओळखून अर्थाचा अनर्थ बरा करता येतो की तुम्हाला. अर्जुनरावांचं व्याकरण चांगलंच होतं, तसा तो हुशारच होता. आणि मयुरी म्हणाली, तुम्हाला सगळं माहीत असतं, तुम्हाला काही माहीत नाही असं होणारच नाही. उलट सगळ्यातलं सगळं येतं तुम्हाला. पण काय हो, तुम्हाला मराठी विषय जास्त आवडायचा का इंग्लिश, कारण दोन्ही भाषेवर तुमचं छान प्रभुत्व आहे. आणि अर्जुन तिला मिठी मारत म्हणाला, खरं सांगू, मला हे दोन्ही विषय नाहीत आवडत. मला तर बायोलॉजी म्हणजे जीवशास्त्र हा विषय आवडतो. त्यातल्या त्या फिगर मला खूप आवडतात. मी खूप मनापासून काढायचो त्या आकृत्या. आणि छी म्हणून मयुरीने त्याला दूर ढकललं आणि म्हणाली, किती चावट आहात ना तुम्ही अर्जुनराव, काही पण बोलता हां. आणि अर्जुन म्हणाला, हाय का आता, खरं आहे तेच बोललो ना मी, आणि मुळाक्षराच्या बाहेरचं काहीतरी बोललो का. आणि मयुरी खूप हसायला लागली. त्याला हात जोडून नमस्कार करून म्हणाले, अहो बास करा आता, तुम्ही अजिबात नाही ऐकायचं कोणालाही बोलण्यात. मी तर हारच मानली आहे बाबा तुमच्यासमोर. आणि अर्जुनराव पुन्हा शब्दांचा खेळ करून म्हणाला, अगं बाबा नाही, होणारे बाबा असं म्हण. बरं, होणारे बाबा असं म्हणून मयुरी हसत हसत म्हणाली. आणि पुढे म्हणाली, आता फोन करून सांगते मी की त्या बायोडाटामध्ये डॉट घालायला, नाहीतर तुमच्यासारखा आणखीन कोणीतरी हुशार माणसाचं लक्ष जायचं. आणि अर्जुन तिला हळूच जवळ घेत म्हणाला, माझं नाही हां लक्ष जात दुसऱ्याच कुठल्याच डॉटवर, मला तर फक्त एकच डॉट माहीत आहे. असं म्हणून त्याने मयुरीच्या छातीच्या थोड्यावर एक तीळ होता त्याला किस केला. आणि म्हणाला, मयू तू फार लकी आहेस बरं का. आणि मयुरी म्हणाली, हो लकी तर मी आहेच, पण तुम्हाला कोणत्या गोष्टीसाठी मी लकी वाटते. आणि आता अर्जुन तिच्या गुलाबी ओठांवर असलेला फिक्कट काळा तीळ पाहून म्हणाला, अगं तुझ्या शरीरावरचे हे सगळे तीळ बघ ना, किती छान आणि मोक्याच्या लोकेशनवर आहेत. अगदी बरोबर जागा निवडली आहे बघ त्यांनी, अगदी रोमॅन्टिक ठिकाणीच आहेत बघ ते. तुला बनवताना देवाला खूपच वेळ लागला असणार, कारण सौंदर्याचं खूप मोठं वरदान मिळालं आहे तुला. आणि खरंच मयुरीच्या गुलाबी ओठांवर एक तीळ होता. मानेवर डाव्या बाजूला बरोबर दुसरा तीळ होता, जिथे अर्जुन नेहमी किस करायचा आणि ती जास्त उत्तेजित व्हायची त्यानं किस केल्यावर. आणि तिसरा तीळ तिच्या छातीच्या थोडासा वर होता, तो तर अर्जुनच्या फार आवडीचा. ते त्याचं आवडतं प्रेक्षणीय स्थळ होतं जणू, त्याच्यावरच किस करायला त्याला फार आवडायचं. आणि आणखीन थोडं खाली गेलं की तिच्या पोटावर बेंबीच्या जवळ एक तीळ होता. आणि तो पुन्हा म्हणाला, मयू तू नाही, खरं तर मीच लकी आहे. हे तुझे सगळे तीळ मला खुणावतात की याच ठिकाणी किस करायचा म्हणून. असं म्हणून त्याने तिच्या मानेवरच्या तिळावर एक किस केला आणि त्याची दाढी तिला टोचून ती शहारली. त्याचं फार बारीक लक्ष होतं त्याच्या बायकोवर. आता जीवशास्त्र आवडणारे अर्जुनराव सारखे बायकोला मिठीत घेऊन बसलेले असतात, मग दुसरं काय होणार. तिच्याविषयीची खडा माहिती त्याला असणारच ना. आणि मग तो म्हणाला, तुला माहीत आहे का, याच ठिकाणी किस केलेला आवडतो बायकोला.
आणि ती म्हणाली, तुम्हाला कसं माहीत की इथे किस केल्यावर मला आवडतं म्हणून? खूपच अभ्यास दिसतोय तुमचा स्त्रियांचा. मग अर्जुन म्हणाला, अगं हे सगळं वाचायला मिळतं की हल्ली सोशल मीडियावर? सगळं ज्ञान मिळतं. त्यासाठी प्रत्यक्ष इतक्या बायकाच बघितल्या पाहिजेत असंही काही नाही. आणि मयुरी हसून म्हणाली, तुमचं सोशल ज्ञान तुम्हालाच लकलाप. चला आवरा आता, आपल्याला निघायचं आहे ना. आणि अर्जुन म्हणाला, आज मूड नाही है जाने का. आजच्या दिवस राहूया का? का कामं नाहीत का तुम्हाला? ती म्हणाली. का चौथा हनीमून साजरा करायचा आहे वाटतं तुम्हाला? आणि अर्जुन म्हणाला, हो तो तर मी करणारच आहे. लोणावळ्यामध्ये सगळी तयारी करून ठेवली मी. आणि तिने त्याच्याकडे विश्वास न बसून मोठे डोळे करून पाहिलं. खरंच की काय? केलीही असेल तुम्ही तयारी. तुमचा काही नेम नाही बघा. मला तर तुम्ही अजून कळलेलाच नाही. आणि अर्जुन म्हणाला, मला कळून घेण्यासाठी तुला 7 जन्म माझीच बायको व्हावं लागेल, कळलं? आणि मग मी न कळताच इतक्या पुढे कसं काय गेलीस गं तू? विषय कळल्याशिवाय पुढे जायचं नाही हेही तुला कळत नाही का? आणि इथे मी तुला कळलोच नाही तरीसुद्धा आपण इतक्या पुढे गेलो आणि आपलं प्रमोशन झालं. तू माझ्या बाळाची आई होणार आहेस. अहो तसं नाही हो. आधीच इतका उशीर केला मी तुम्हाला समजून घ्यायला. आणखीन थांबून माझंच नुकसान झालं असतं. असं म्हणेपर्यंत मयुरीला एक मेसेज आला आणि त्यावर तिच्या मावशीने कोमलसाठी आलेल्या एका मुलाचा फोटो दाखवला. अर्जुन आणि मयुरीने तो पाहिला आणि दोघेही आश्चर्यचकित होऊन हसायला लागले. मुलगा सुंदर होता. उंची 5 फूट 6 इंच, रंग सावळा, अंगाने थोडासा स्थूल होता. चांगली नोकरी होती, पगार होता. शिवाय एकुलता एक. आणि तो होता अर्जुनचा मित्र राहुल. आणि त्याला मयुरीची बहीण कोमल नकार देत होती. का तर तो अर्जुनसारखा नाही म्हणून. आणि अर्जुन म्हणाला, घ्या दिल गया गदे पे तो परी क्या चीज है. अशी या कोमलची गत झाली आहे. मयुरी म्हणाली, तुम्ही स्वतःला गाढव म्हणताय? अगं लगेच जसाच्या तसा अर्थ नको घेऊस. ती एक म्हण आहे, एकदा एखाद्या माणूस आवडला की त्याच्यासमोर दुसरं कोणीच आवडत नाही. आता हिला कसं समजवायचं? राहुल खरंच छान आहे गं. आणि मयुरी म्हणाली, हो ते मलाही माहीत आहे की, पण आता कोमलला कोण समजावणार? आणि अर्जुन म्हणाला, चल आवर पटकन, मी बोलतो तिच्याशी. आणि मयुरी खुश होऊन म्हणाली, खरंच तुम्ही बोलाल तिच्याशी? तुमचं नक्की ऐकेल बघा ती. कारण एकदा अर्जुनरावांनी हातामध्ये एखादं काम घेतलं की तो तडीच नेतोच असं तिला माहीतच होतं. असं म्हणून ती आवरायला लागली. आणि अर्जुन म्हणाला, मयू लागली का गं तुला झोप गाऊनमध्ये? ती हसली आणि म्हणाली, हो. बघ मी सांगतो तर तुला कळतच नाही. तुला ऐकायचंच नसतं ना. आपला नवरा वेडा आहे असंच तुला वाटतं. बघ किती छान दिसतेस तू. आणि मयुरी म्हणाली, दिसणारच ना. गाऊन आणलाय कुणी? अर्जुनरावांनीच ना. आणि ही गाऊनवाली कुणी आणली? अर्जुन म्हणाला. आणि ती हसायला लागली. आणि अर्जुनने फोन हातात घेतला आणि पाहिलं तर सचिनचे मेसेज. कसा आहेस, कधी निघताय, सावकाश या, असे सगळे मेसेज त्याने करून ठेवले होते. आणि अर्जुन मनात म्हणाला, या गाढवाला आत्ता आपली आठवण झाली बघ, 2 दिवसानंतर. मग अर्जुनने त्याला फोनच लावला. लता नाश्ता करत होती आणि सचिनने तिला किचनमध्ये पाठीमागून घट्ट मिठी मारली होती. अर्जुन मयुरीला मारतो तशी. आणि तिला खूप लाज वाटत होती. पण सचिनसुद्धा फार चावट झाला होता. खरंच अर्जुन म्हणाला ते काही खोटं नव्हतं. या बुवाला आता बाईची चटक लागली होती आणि घरात दोघेच होते. सचिनने फोन घेतला आणि अर्जुन म्हणाला, का रे इतका वेळ फोन उचलायला लावतोस? बायको मिठीत होती वाटतं. आणि सचिनने आश्चर्याने मोठे डोळे केले आणि म्हणाला, ह्याला कसं कळलं? गाढव खरंच स्मार्ट आहे या बाबतीत. अगदी आवाजावरूनही ओळखतो की कोणाचं काय चाललं आहे. आणि काहीतरीच बोलतो हां अर्जुन तू, असं म्हणून त्यानं विषय टाळला. पण अर्जुनराव इतक्या लवकर विषय सोडून देणारातले नव्हते. मग सचिन म्हणाला, आज तुम्ही येणार ना घरी? आणि अर्जुन म्हणाला, येणार होतो रे, पण आता माइंड चेंज झालं. का रे, तुला अलिबाग खूपच आवडलेला दिसतोय. आणि अर्जुन म्हणाला, ते आहेच रे, पण तुम्हा दोघांना आणखीन प्रायव्हसी मिळावी अशी माझी इच्छा आहे. म्हणजे कसं, खुलेआम रोमॅन्स करताना जी फिलिंग येते ना, ती काही वेगळीच असते. होय ना रे सचिन? आणि सचिन अर्जुनरावांच्या बोलण्यात बरोबर फसला आणि म्हणाला, होणार रे, खूप छान वाटतं तिला किचनमध्ये मिठी मारायला. आणि अर्जुन खूप हसत म्हणाला, गाढवा पकडलं की नाही? माझ्याशी खोटं बोलतोस? मी काहीच करत नव्हतो असं म्हणत होतंस का मला? आणि सचिन गोरामोरा झाला आणि डोकं खाजवत हसत हसत लाजत म्हणाला, अर्जुन तू पण ना.
आणि अर्जुन म्हणाला, असू दे असू दे, मला कळलं तुला काय म्हणायचं आहे ते. हेच ना की मला कसं कळलं. आणि सचिन म्हणाला, हो, कसं कळलं तुला. मग अर्जुनने सांगितलं, अरे दिवसभर आपण कामासाठी बाहेर जातो ना, मग दिवसभर बायकोपासून लांब राहावं लागतं आणि तिची आठवण येत राहते. मग सकाळी सकाळी अशी जादूची झप्पी दिली की दिवसभर ती आसपास आहे असं वाटत राहतं. खूप छान वाटतं ना. आणि हे तर साधं मानसशास्त्र आहे रे. आता अर्जुनचं मानसशास्त्रसुद्धा खूप छान होतं. तो समोरच्याचं माइंड बरोबर रीडिंग करायचा. बरं तुम्ही निघताय ना, सचिन म्हणाला. आणि अर्जुन पुन्हा त्याला म्हणाला, तूच सांग, तू म्हणत असशील तर आणखीन महिनाभर आम्ही इकडेच तरंगतो. मग सचिन म्हणाला, ये बाबा ये, घरी ये, तुझ्याशिवाय करमत नाही. आणि चल झुट्टा म्हणून अर्जुनने त्याला चिडवलं. बायको असल्यावर मित्राची कशाला आठवण येईल तुला. 2 दिवसातून आत्ता फोन करतोयस. आणि सचिन म्हणाला, आणि तू तर आम्हाला महिना फोन करत नव्हतास लग्न झालं तेव्हा. आणि इतक्यात काय लावलं आहे सकाळी सकाळी, भाऊजींना पण जायचं असेल ना ऑफिसला, मयुरी म्हणाली. आणि अर्जुन म्हणाला, ए चल बाय, ठेवतो, गृहमंत्र्यांचा आदेश आलाय. नाही ऐकलं तर अटक व्हायची आणि बेड्या पडायच्या हातात. तशी मयुरी हसायला लागली आणि म्हणाली, काय ते संभाषण कौशल्य स्वारीचं, एकदम मस्त हां. असं म्हणून तिनं त्याला ढकलून उठवलं. आणि तो म्हणाला, मयू तुला काही खरेदी करायची आहे का गं इथं. आणि मयुरी म्हणाली, आत्ता कशाला, तुम्ही केली एवढी ठीक आहे की. आणि अर्जुन म्हणाला, अगं तुझ्यासाठी केली मी, पण तुला आणखीन कोणासाठी करायची असेल तर, म्हणजे तुझे वडील, तुझा भाऊ, तुझी वहिनी, तुझी नणंद लता, सचिन, तुझा नवरा आणि माझी सासू. आणि हा शब्द उच्चारताना मात्र अर्जुनरावांनी फार मोठा उसाचा सोडला आणि म्हणाला, यांच्यासाठी काही घ्यायचं असेल तर बघ, कारण घरी गेल्यावर सगळे म्हणतील एकटे एकटेच फिरून आलात, आमच्यासाठी काहीच नाही आणलं. आणि अर्जुन मुद्दाम तुझी आई असं म्हणालाच नाही. मयुरीच्या हे लक्षात आलं आणि मग ती म्हणाली, अहो तुम्ही इतके चिडलात माझ्या आईवर, तिचं नावही नाही काही घेणार का आता. आणि अर्जुन म्हणाला, घेतलं तर नाही कसं, म्हणालो ना मी, माझी सासू. हो पण कसे म्हणालात, समोर भला मोठा डोंगर आहे आणि तो तुम्हाला उचलून ठेवायला सांगितला आहे असं बोलला तुम्ही. आणि अर्जुन म्हणाला, एक वेळ ते काम परवडलं, पण माझ्या सासूचा विषय फार गंभीर आहे. पण मी खंबीर आहे हां, हा गंभीर विषय हँडल करायला. अर्जुनराव फार कॉन्फिडन्सने बोलले. आणि मयुरी चिंताग्रस्त चेहरा करून बसली आणि म्हणाली, यांचं आणि आईचं कधी पटणार आहे कुणास ठाऊक. आता तयार होऊन आणि साहित्य आवरून दोघेही खाली आले. आणि एक खूप पोट सुटलेला गोरा झाडा भारदस्त माणूस अर्जुनला भेटला आणि त्याने त्याच्याशी हात मिळवला. मयुरी बाजूला गेली, ते दोघे बोलत होते म्हणून. अर्जुन फार आदराने इंग्लिशमधून त्याच्याशी बोलत होता आणि तो माणूसही अर्जुनशी खूप हसून बोलत होता. आणि आता तो माणूस गेला. अर्जुन मयुरीकडे आला आणि मयुरी म्हणाली, काय हो, कोण होतं ते आणि किती पोट आलं होतं ना त्यांना. आणि अर्जुनराव म्हणाले, अगं ते खूप मोठे उद्योगपती होते. आणि तिच्या पोटावर हात ठेवून म्हणाला, तुझंही पोट आलंय की, आता तुम्हा दोघांचंही पोट आहे. फक्त फरक इतकाच आहे की ते उद्योगपती आहेत. आणि तिच्या पोटाकडे बघून म्हणाला, हे तुझ्या पतीचे उद्योग. आणि हे चावट बोलणं ऐकून मयुरीने त्याला ओढतच गाडीत बसवलं आणि म्हणाली, निर्लज्ज बेशरम कुठले,